मॉर्निंग मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर तुम्हाला माहितीच आहे, सध्या मी आहे माझ्या मुरडे या खेडमधल्या गावी आणि इकडे मॉर्निंग झालेली आहे. मॉर्निंग होऊन बराच काळ झालेला आहे. तर आता पुन्हा आलो तुम्हाला धुक्यातच घेऊन, कारण सकाळचं काय दुसरं वातावरण नसतं आपल्याकडे. या तुम्हाला दाखवतो काहीतरी आज. हा बघा, तुम्हाला सूर्य दिसतोय का पुढं? असा कसा बघा सूर्य दिसतोय बघा. हा सूर्य आहे झूममध्ये बघा. त्याची प्रखरता तेवढीच आहे, फक्त धुकं आहे आपल्या इथे, त्यामुळे तसं ते वाटतंय. हा, आणि बघा समीक्षा तिकडे आळी करते. आता झाडांना आळी करण्याची गरज फार असते, कारण कसं आता ऊन आहे, झाडांना पाण्याची आवश्यकता जास्त असते. त्यामुळेच समीक्षा आता इकडे आळी करते. आपण पावसात पाण्याची जास्त आवश्यकता नसते, त्यामुळे मातीवरती चढवतो. आता ही माती अशी खाली उतरवावी लागते. आळी जर झाडं मोकळी गेली मग त्यांना आता आळी करते ती थोडी थोडी. हे बघा, इकडे आळी करण्याचं काम चाललंय. समीक्षा खरंच खूप मेहनती आहे, खूप कौतुक आहे तिचं. बघा बिचारी सकाळी उठली, किती राबते बिचारी, डोळ्यातनं अश्रू येतात. सकाळी सकाळी तर हळदीत राऊंड मारायला आलोय जरा. आता माझं हे सुरू झालं, आता मस्त की ते मोकळे झाले छान. आता राऊंड मारायला वगैरे मस्त वाटतं. हळद मोठी झाली आहे. हळदीच्या पानांचं माहिती आहे ना, पातोळ्या, आपण जो दुधाचा चीक बनवतो त्यामध्ये पण टाकतात, बरेचसे उपयोग आहेत. आता हळद जानेवारीमध्ये काढायला लागेल. आता ती कशी काढतात, उकरून कशी काढतात ते बघावं लागेल, आधी विचारावं लागेल, कारण मी फर्स्ट टाईम हळद केली आहे. आणि हळद छान झाली एकदम. मस्त. आपण लावलेली प्रत्येक झाडं आपल्याला छान वाटतात ना मंडळी. माझ्या बाबतीत नाही, तुम्ही स्वतः पण जेव्हा लावाल ना एखादं झाड, तेव्हा खूप बरं वाटतं. नवीन पालवी बघा वरती. छान वाटतं एकदम, खरंच छान वाटतं. सकाळ सकाळचं दव ह्याच्यावर पडतं. आणि आता जर यांना जीव लागेल तरी आपल्याला अजून काजूपर्यंत पोचायचं, शेवटच्या टोकापर्यंत राहिले. आता इथनं पुढे राहिले, हा मधला पॅच राहिला ना, तो आम्ही मंडळी थोडा थोडा जाळून जाळून त्यावर गवत टाकून ना कमी करणार आहे. आणि ह्या पॅचमध्ये ना लाजरीशिवाय काय आहे नाही. हे बघा संपूर्ण लाजरी आहे. आम्हाला काल ही वांगी आहेत का नाही हेच माहीत नव्हतं, याच्या खाली वांगी आहेत की नाही, पण आता ती दिसत आहेत. चला असो, चांगलं आहे. काय मोडली, काय मरून गेली ती बघा, अशी आहेत नुसते ठोंब उभे आहेत. आणि बघा काय तर अशी जगली, तग धरून उभे आहेत. चहा प्यायला मस्त गवती चहा, छान मस्त की. आणि इथे बटर, फराळ संपल्यामुळे बटर. तर चला या नाश्ता करू आपण ना समीक्षा. कुणीतरी पाठवून द्या आमचा मुंबईचा फराळ. बघा आता आम्ही आलो इथे पेरूच्या झाडाखाली, साफ करत 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 हा बघा आंबा एक क्लीन केला. आता इथनं पुढचा पट्टा आपल्याला राहिला आहे सगळा क्लीन करायचा. हा, इथला पट्ट्याचं सगळं आपल्या हाईटपेक्षा मोठं गवत आहे, त्यामुळे थोडंसं हळूहळूच करायला पाहिजे. झालं, आपण 50-60% आलो आहे ना, 60% आलो आहे. 40% काम राहिलं आहे. आता तेच करताना आता ह्याच्यात लाजरी काय आहेत, कारण आम्ही आत गेलोच नाही, त्यामुळे आम्हाला माहितीच नाही लाजरी आहेत की नाही.
नसल्या तर खूप बरं आहे. पण आज आपल्याला मिशन आंबा, चिकू, फणस, काजू ना करायचं आहे. बघू. तर मंडळी आता दुपारचे 3:10 झालेत आणि आम्ही सकाळी 9:30ला बागेत शिरलो होतो आणि तुम्हाला सांगितलं होतं आज मिशन चिकू, काजू बिजू आपल्याला सगळे करायचे होते. तर आपण ते केलेले आहेत. आता 3:10 झालेत आणि आता भूक लागली, खरंच भूक लागली. त्यामुळे आता बाहेर पडतो आहे आपण. बघा बहुतेक आता आपली जागा बहुतेक काय एंड पॉईंट दिसते. तुम्हाला दाखवतो मी आधी. काल आपण इथपर्यंत आलो होतो. हा आंबा क्लिअर केला होता आणि हे बघा सकाळी हा आंबा, चिकू. आता हे थोडंसं बेनायचं राहिलं आहे. मोठं गवत काढून घेतलं सगळं आणि इथं आलो मंडळी. तर इथं मंडळी अक्षरशः अंधार वाटत होता. सकाळी 10 वाजता आम्ही जेव्हा गवत काढत इथपर्यंत पोचलो तेव्हा अंधार वाटत होता. म्हणजे कसं काढायचं, लाजरीचं पूर्ण बंद आणि कसं काढायचं इथे करत कसं तरी आलो. ह्या काजूपाशी आलो. काजू दिसायला लागला. हा बघा आपला काजू खूप वाईटने वाढला आहे बघा. आणि ह्या काजूपाशी आलो आणि खूपच अंधार वाटायला लागला मंडळी. तरी पण काढलं कसं तरी करून काढलं आणि हे बघा सगळं आता क्लीन झालेलं आहे. इथे हा काजू दिसायला लागला. मग बोललो इथं हा काजू स्टॉप केला. बोललो चला नाही आपण जाऊया आता पुन्हा येऊया. बोललो अरे 10-15 मिनटंच काम केलं आणि कसं काय. मग तिथनं पुढे सरकत इथे आलो आणि बघा हा काजू देखील आपण मोकळा केलेला आहे. मोकळा श्वास घेतोय काजू आपला. हा बघा मग हा काजू रिकामा केल्यावर बोललो अरे आपण म्हणतो ना भूक वाढत जाते तसं मंडळी इथे पुढे बोललो चला जागेच्या एंड पॉईंटपर्यंत जाऊ आपण. हे बघा सरडे बघा. आज सरडा बघा आणि हे करत मग सगळं जागेचा आपला बघा तो एंड पॉईंट आहे. त्रिकोणी अशी जागा आहे आणि हे झाड आपल्या लक्षात पण नव्हतं. आपण गवत वाढलं होतं. आपल्याला खाली कुठलं झाड आहे वगैरे काय माहिती पण नव्हतं. आणि ते मंडळी मग शेवटी बघितलं आणि ते जांभळाचं झाड होतं जे आपण गुलमोहर पार्कमधनं यादव काकीने दिलं होतं आपल्याला. त्यांनी दिलेलं झाड लावलं बघा. आता मस्त बघा छान. म्हणजे आपण जागा पूर्ण क्लिअरच केलेली आहे बघा. इथनं बघा आता या जांभळापासनं बघा, जांभळाच्या पुढपासनं आणि बघा कशी दिसते मंडळी. आलो त्या दिवशी बाग कशी होती तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलीच असेल. हा आता मंडळी मी मोकळा श्वास घेतोय. झाडं मोकळा श्वास घेतात ते घेत आहेत आणि मी मोकळा श्वास घेतोय. मी समीक्षा. हा झाडं बघा कशी डौलदार दिसतात. हे बघा रायवळी, आपले रायवळी आंब्याची झाडं. अक्षरशः ती पण दिसत नव्हती मंडळी. हे बघा झालं मंडळी कसं तरी बघा. फिरू शकतो की ना आता बिंदास्त. आता पोरं पण एंडपर्यंत येऊ शकतात बिना घाबरत बिना काय. मला तर खूप बरं वाटतंय. चला मंडळी आज आपलं मिशन काजू बिजू होतं ते कंप्लीट केलं आपण. झालं. हा मधला पॅच आहे ना मंडळी. आम्ही जो ठरवला की गवत टाकून तो जाळायचा. बघू नाही जमलं तर उद्यापासून काय किंवा संध्याकाळपासून तो थोडासा काढायला लागू. तो काय मधला पॅच आहे तसं बघायला गेलं अर्धा 1 तासाचा पॅच आहे तो. हाड हे बघा ओरिओला पूर्ण फाडलं आहे कोणतरी. वाव सुरेख मंडळी. छान वाटते खरंच खूप छान वाटते. त्या बाबांनी सकाळी बिया काढल्या. जे पिकलेले वांगं होतं ना त्यातल्या बिया काढल्यात. बघू आता असू दे. बरं वाटतं. किती त्रास झाला बागेत काम केलं बरं वाटलं. समाधान वाटलं.
चला मंडळी आता घरी जाऊ, जरा जेवू. हा हा बघा, हा पॅच राहिला आहे. आता एवढं काढलं आणि हा तो मोकळावरचा पॅच आहे. तर मंडळी आज आपलं 70% काम पूर्ण झालं आहे. आता तुम्ही म्हणाल आता कशात राहिले, तर मंडळी बरंचसं काम आहे. म्हणजे काम तसं बरंच असतं, काम थांबत नाही कधी. आता हे बारीक सारीक आहे ते गवत आता काय निघणार नाही, ते खुरटं गवत झालं. तर आता बरंचसं आहे आपल्याला. आळी करायची आहेत. गट्टू बघा, गट्टूने पण त्रास नाही दिला मला काय आज. पोरं पण आमची शांत राहिली. हां, कुठे कुठे बांध गेला आहे तो व्यवस्थित करायचा आहे. करू करू चला चला, छान.